त्यात कसं असते, एक असते मनी लॉन्ड्रिंग करणं म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा. त्यावेळेला बेनामी ॲक्ट जो होता तो 1987-88 मध्ये जो मंजूर झाला, त्यात अनेक त्रुटी होती म्हणून 30 वर्ष त्याचा काही तो एक अंमला म्हणजे काही कारवाईच नाही झाली. 2017 मध्ये त्या ॲक्टमध्ये अमेंडमेंट केलं आणि 2017-18 नंतर त्याच्यावर कारवाई म्हणजे अंमलबजावणी सुरू झाली. तर त्याच्या अंतर्गत एक कारवाई झाली. पहिलं जे आहे भ्रष्टाचाराचा पैसा पार्क करणं, मनी लॉन्ड्रिंग करणं, आणि दुसरं आहे बेनामी म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा पकडणं हे एक ACB आहे, मनी लॉन्ड्रिंग ED आहे, आणि बेनामी संपत्ती हे इन्कम टॅक्स विभाग. म्हणजे एंटी करप्शनमध्ये पण भुजबळांवर गुन्हा दाखल झालेलाच आहेत, पण आता ते ठाकरे सरकार आहे. हा शेवटचा प्रश्न. हा म्हणजे यांनी उत्तर दिला 12वा खेळाडू, यांनी उत्तर दिला 12वा खेळाडू आहे जितेंद्र आव्हाड. ओके. ठाकरे सरकारचे मंत्री भुजबळ, छगनराव भुजबळ यांची बेनामी संपत्ती 120 कोटीची जप्त करण्यात आली आहेत. त्यातला मजेदार किस्सा असा आहे की ते ज्या बिल्डिंगमध्ये राहतात ला पेटीत सांताक्रूज मुंबई, ती पण बेनामी संपत्ती घोषित झाली आहे. कागदावर त्या बिल्डिंगचे मालिक परवेज कन्स्ट्रक्शन याचे जे कंपनी मंत्रालयाप्रमाणे ओनर्सची यादी आहे त्यातला 99.99% शेअर ते कलकत्ताच्या शेल कंपन्यांचे आहे. असे मंत्री ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही. भुजबळांनी स्पष्टता करावी, लपेटीमध्ये ते राहतात त्याचे मालक कोण, आणि म्हणून ताबडतोब भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी. जितेंद्र आव्हाड यांना आपण मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली 28 नोव्हेंबर 2019ला, आणि 29 नोव्हेंबरला पहिला घोटाळा 900 कोटीचा उद्धव ठाकरे यांनी केला, आणि तो घोटाळा मी डिसेंबरमध्ये उघडकीस आणला. म्हणजे मुख्यमंत्री झाल्याच्या 24 तासात त्यांनी दहिसर येथील अल्पेश अजमेरानी ज्या 2.5 कोटी जमीन घेतली होती, तो तुकडा जो महापालिका कमिशनरने नाही घ्यायचा ठरवलं होतं, मुख्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी 900 कोटीत विकत घेतला. तर डिसेंबर 2019ला पहिला घोटाळा मी काढला होता. सरकारच्या डर्टी 11 वर घोटाळे डॉक्युमेंट आम्ही आपल्या समक्ष दिलेले आहेत. त्याच्यावर कारवाई चौकशी सुरू आहेत. 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड त्यांनी SRA, म्हाडा, शेल कंपन्यांद्वारा मनी लॉन्ड्रिंग या संबंधीचे आमच्याकडे अनेक माहिती आली आहेत. त्या संबंधित तक्रारीही केल्या आहेत. चौकशी सुरू आहे. हे बता जो आम्ही पाहिलं आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर, आर्मस्ट्रॉंग एनर्जी, त्यांनी नाशिक जिल्ह्यातली मालेगाव येथला गिरणा शुगर मिल्स ह्या आर्मस्ट्रॉंगने विकत घेतलं. म्हणजे भुजबळांची दुसरी बेनामी प्रॉपर्टी म्हणजे गिरणा शुगर मिल. आणखीन त्याची खारदांडाला जागा आहेत. पनवेलला 120 कोटी रुपये ती बेनामी संपत्ती इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली. मुंबईतला सेशन्स कोर्टमध्ये केस दाखल केला. या कायद्याअंतर्गत 7 वर्षापर्यंत सजा होऊ शकते. मी शेवटी परत एकदा सांगतो, आज मी ह्या बोगस ज्या अनेक कंपन्या त्यापैकी एक आर्मस्ट्रॉंग एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरची व्हिजिट केली.
यातना जे संपत्ती त्यांनी उभी केली आहे त्यापैकी एक ला पेटीत बंगलो जो सांताक्रूजला आहे, जिथे छगन भुजबळ परिवार राहते, 9 मजली इमारत, त्याची शनिवारी मी भेट घेणार आहेत. माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना चॅलेंज आहे, ला पेटीचा मालक कोण हे त्यांनी शोधून आम्हाला सांगावा. धन्यवाद. या परवेज कन्स्ट्रक्शनला तुम्ही काय भाडं देतात? त्यांच्याकडून विकत घेतलं आहे. परवेज कन्स्ट्रक्शनचे मालिक जे भारत सरकारचे कंपनी मंत्रालयात त्यांनी जे मालक दाखवले आहेत, मी आपल्याला एक कागद दिलेला आहे. परवेज कन्स्ट्रक्शनचे मालक कोण आहेत? या ज्या कंपन्या आहेत, अशोक इन्व्हेस्टर ट्रस्ट लिमिटेड, डिस्कवरी बिल्डकॉन प्राइवेट लिमिटेड, गंगा बिल्डर्स लिमिटेड, ज्ञानेश्वर ट्रेडिंग फायनान्स कंपनी, हिंगोरा फिनवेस्ट लिमिटेड, या सगळ्या शेल कंपन्या आहे. या सगळ्या बोगस कंपन्या आहे. या कंपन्यांचा पत्ता नाही. या कंपन्या मध्ये जे चालवणारे लोक आहेत त्यांची ईडीने अटक केली होती. इन्कम टॅक्स विभागाने त्यांचं स्टेटमेंट घेतलं. तर या कंपन्याचा 4 लोकांनी सांगितलं, भुजबळ साहेबांनी आम्हाला रोकडे पैसे दिले, ते आम्ही या बोगस कंपन्यांमध्ये टाकले आणि त्यातला चेक परवेज कन्स्ट्रक्शनला दिला. त्यात एकच नाव परिचित आहे, सत्यवान केसरकर. सत्यवान केसरकर म्हणजे छगन भुजबळ साहेबांचे बेनामी. त्यांचे जे सहकारी आहेत त्यापैकी एक. आणि तो साधा माणूस आहे, त्यांच्याकडे एक दमडीही नाही. मग भुजबळ साहेब ज्या बंगल्यात राहतात, 9 मजली बिल्डिंग, ही बेनामी बिल्डिंग, त्यांची ओनरशिप टोटल बेनामी. मग भुजबळ साहेबांनी याची स्पष्टता करावी अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या पण जे बेनामी प्रॉपर्टी आहेत त्याचे पण मी आपल्याला माहिती दिलेली आहे. ठाकरे सरकारचे माननीय मंत्री छगनराव भुजबळ यांनी त्यांची नामी आणि बेनामी संपत्ती किती आहे ही जाहीर करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करीत आहे. गेल्या आठवड्यात भुजबळ साहेबांची 120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती मुंबई इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली. अजूनपर्यंत भुजबळ साहेबांचा अधिकृत या संबंधीचा उत्तर जवाब आलेला नाही. 2013 मध्ये पण मी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर, आर्मस्ट्रॉंग एनर्जी ची व्हिजिट घ्यायला गेलो होतो. लक्ष्मण सावजी माझ्या सोबत होते. त्यावेळी भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं होतं. आज परत आम्ही जाऊन पाहणी केली. आमचे अध्यक्ष गिरीश आणि बाकी अन्य पदाधिकारी होते सोबत. मला छगन भुजबळ साहेबांना प्रश्न आहे, हे आर्मस्ट्रॉंग एनर्जी, आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर परवेज कंस्ट्रक्शन कंपनी प्राइवेट लिमिटेड, देवीशा कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर
या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला, या कंपन्यांद्वारा जी प्रॉपर्टी विकत घेण्यात आली ती कुठून आली, ती प्रॉपर्टी कुणाची। मी आज पत्रकार परिषदेच्या द्वारा घोषित करतोय, आज मी भुजबळांची आर्मस्ट्रॉंग एनर्जी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चरची व्हिजिट केली। या कंपनीद्वारा भुजबळांनी भ्रष्टाचारांचा पैसा वाईट केला होता आणि या वाईट केलेल्या कंपन्यांनी जे भुजबळांनी स्वतःचं महाल मुंबईत बांधला आहे, ला पेटिट फ्लेअर, मुंबईत सांताक्रूज येथे 9 मजली भुजबळ महल जे भुजबळांनी बांधला आहे त्याची शनिवारी मी पाहणी करायला जाणार आहे। हा 9 मजली जो महल आहे तिथे छगन भुजबळ आणि परिवार राहतात। समीर भुजबळ असो, पंकज भुजबळ असो, छगन भुजबळ साहेब असो, पूर्ण परिवार तिथे राहते। याला गेल्या आठवड्यात इन्कम टॅक्सनी बेनामी संपत्ती घोषित केली। भुजबळ साहेब, या कंपनीचे कागदावर मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड दाखवण्यात आले आहे। तुम्ही या 9 मजली बिल्डिंग मध्ये राहतात, याच्या संबंधी भुजबळांनी स्पष्टता करावी की या बंगल्यात तुम्ही राहतात, तुमचा परिवार राहतो, या प्रॉपर्टी या बंगलोची तुमचा परिवाराचा तुमचा संबंध काय। इतके वर्ष 10 वर्ष पासून हा करोडो रुपयाचा बंगला तुम्ही बांधला, बिल्डिंग आहे, मोठं महल, हा पैसा कुठून आला, हा पैसा कोणी दिला। कागदावर या 9 मजली भव्य महालाचा मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड। एक जे मी आपल्याला प्रेस नोट दिले त्यात पनवेल येथे त्यांनी ज्या जमिनी घेतल्या आहेत त्याचे मी सर्वे नंबर दिलेले आहेत, ते 64 कोटी रुपये देवीचा इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा पनवेल येथे 64 कोटीची जमीन घेतल्या। आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर 17 कोटी 82 लाखाची गिरणा शुगर मिल्स, परवेज कन्स्ट्रक्शन 17 कोटी 24 लाखचं हे अंधेरी येथे जागा आणि बिल्डिंग, आणि परवेज कन्स्ट्रक्शन सांताक्रूज ला पेटिट बिल्डिंग 7.72 करोड जे भुजबळांचा महाल आहे। आता जे राहतात ते हा ईडी असो सीबीआय असो, छगन भुजबळ साहेबांचा संबंधात जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर कारवाई होत आहे, झाली। 2 वर्ष जेलमध्ये होते, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। आता ती जी केस आहे ईडीची मनी लॉन्ड्रिंगची, ती बोर्डावर आता पुढची प्रक्रिया ज्युडिशियरी आहे। म्हणजे ज्युडिशियरी बॅकलॉगमुळे म्हणजे ओव्हर काय त्यांचा नंबर लागणार, त्यावेळी सुनावणी होऊन फायनल निकाल येणार। राहिलं ठाकरे सरकारची डर्टी 11, तर ठाकरे सरकारच्या डर्टी 11च्या संबंधात ऑक्टोबर 2020 पासून कारवाई सुरू केली, म्हणजे मी एक घोटाळे बाहेर काढण्याची। आता ही जी डर्टी 11 आहे त्या 11च्या 11 घोटाळ्यांचे कुठे ना कुठे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी अथवा ज्युडिशियरी सिस्टममध्ये कारवाई सुरू झालेली आहे। एवढ्या कमी 10 महिन्यात याची चौकशी आणि सदा, त्याचा इट डिपेंड्स अपॉन ज्युडिशियरी सिस्टम, पुरावे देणं,
सिस्टमचा पुढे नेणं आणि ज्युडिशरी सिस्टममध्ये कुठे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असेल, कुठे लोकायुक्त असेल, कुठे मॅजिस्ट्रेट कोर्ट असेल, कुठे उच्च न्यायालय असेल, कुठे सुप्रीम कोर्ट असेल. मी आपल्याला उदाहरणासाठी सांगतो. मुंबईचा महापौरांनी किशोरी पेडणेकरांनी SRAचे गाडे ढापले, त्याच्यावर हे सिद्ध झालं. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनिल परबच्या विरोधात मी पहिली तक्रार केली होती की त्यांनी म्हाडाची जागा ढापली. त्याची लोकायुक्तमध्ये सुनावणी सुरू आहे, चालू आहे. आणि पहिल्या सुनावणीत ते सिद्ध झालं की हो, ती जागा म्हाडाची होती, अनधिकृत बांधकाम झालं, त्याचा वापर होत आहे. तर पुढची सुनावणी उद्या आहे. अनिल परब, त्यांचे सचिन वादे म्हणजे बजरंग खरमाटे, त्यांचा जो RTOचा 250 कोटीचा घोटाळा, ट्रान्सफर बदल्या घोटाळा, त्याच्यावर राज्यपालांकडे तक्रार केली. राज्यपालांनी लोकायुक्तला आदेश दिला आणि त्याची उद्या सुनावणी आहे. तर अशा पद्धतीने इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरू आहेत. आता काय अडचणी येतात. उद्धव ठाकरे आणि शरद पवारची स्ट्रॅटेजी आहेत. तो गुन्हेगार आहेत अनिल देशमुख. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने 1 डझन वेळा त्यांच्या याचिका रद्द केल्या. आता ठाकरेंनी त्यांना लपून ठेवलं, मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी. तर तिथे आम्ही लाचार आहोत. प्रताप सर नाही, बाहेर राहिले, पण त्यांची 35 कोटीची संपत्ती अटॅच झाली. यात गती यावी अशी माझी पण इच्छा आहे. आपण भुजबळांचा उल्लेख केला. मागच्या वेळी ईडीच्या अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग झालं होतं. त्यावेळी मिळकतीची पाहणी नव्हती केली. जे मनी लॉन्ड्रिंग, त्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी, आपण नाशिकचं जे जिथे गेलो होतो, ती कंपनी कधी चालूच नाही झाली. ग्रीन एनर्जी बघा, तिथे आज पण आपण गेलो, मी मुद्दामून तुम्हाला दाखवलं ते बोर्ड. तर तिथे ग्रीन एनर्जी एक युनिट पण पैदा नाही झाली आहे. आणि त्या कंपनीचा 100 रुपयाचा शेअर 10,000चा भावाने, दराने 50 कोटी रुपयाचे शेअर कोणीतरी विकत घेते. ते मी कंप्लेंट केली आणि ते सिद्ध झालं की ते जे विकत घेणारे एक कलकत्ताच्या शेल कंपनीवाले होते आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं. आणि म्हणून ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने पण तो इनोव्हेट अपहेल्ड केला, त्यांना जामीन नाही दिली. तर दॅट पार्ट ईडी काय करते, भ्रष्टाचाराचा पैसा आणि तो मनी लॉन्ड्रिंगकडून वाईट करण्याचा प्रयत्न. आता त्या पैशाची बेनामी संपत्ती, म्हणजे परवेजचं उदाहरण दिलं की त्याचा मालक कोण, आधी कोण मालक होतो ते मी भानगडीत जात नाही. आता मालक हे आहेत गेले अनेक वर्ष. त्याचं पूर्ण हिशोब आहे 2009 पासून ह्याच कंपन्या मालक आहेत. फक्त बोगस कंपन्या वाढत गेल्या, कारण की आणखीन पैसे वाईट करण्यात आले. तर आता स्पेसिफिक आहे, छगन भुजबळ ज्या बंगल्यात अनेक वर्ष राहतात तो बंगलो कोणाचा, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जबाबदारी आहे. त्यांनी विचारायला पाहिजे की हा बंगलो कुणाचा. कारण की ईडीच्या अंतर्गत कारवाई झाली होती, तरी भाजप शिवसेनेचं सरकार होतं ना, उद्धव ठाकरेजींनी त्याचं कौतुक केलं होतं, प्रशंसा केली होती. मग मुख्यमंत्री झाला, त्याचा बेनामी संपत्ती हेठळ खाली ते बिल्डिंग अटॅच झालेल्या आहेत. तर अशा मंत्र्यांना तुम्ही मंत्रिमंडळात कसे ठेवू शकतात. भुजबळांनी त्या बंगल्यावरती कब्जा मारला असं म्हणायचं का? हाजी कब्जा मारला का? कब्जा जिथे राहतात, हो, त्यांच्याच कब्जाने ते राहतात ना. आता अटॅच केली, ते अटॅच करण्याचं जे टेक्निकल लिगल प्रोव्हिजन आहे की अटॅच केली. आता पुढची कारवाई ते इन्कम टॅक्स करणार. 120 कोटी भुजबळ आणि त्या मालकाचा संबंध आहे की नाही हे त्या दोघांनाच विचारावं लागणार आहे. का त्या दोघांनाच विचारावं लागणार आहेत. कारण की त्या इमारतीचा कुठे काय प्रश्न आलेला मला दिसत नाही आहे. हे जे मी तुम्हाला जे इन्कम टॅक्सनी बेनामी संपत्ती जप्त केली त्याच्या संबंधी मी किंवा इन्कम टॅक्स स्पष्टता करू शकता, बरोबर आहे. आता कुठली तरी संपत्ती
त्यात तो म्हणतो मी मालक आहे, भुजबळ म्हणतात तो मालक आहे. म्हणजे दाल में कुछ काला आहे. कारण त्याचा तर काही प्रश्नच नाही आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये. म्हणजे तर मी म्हणून तर विचारलं भुजबळ साहेबांना की तुमच्या बेनामी संपत्ती कुठे कुठे आणि किती आहे. हे तर फक्त बाहेर आलेली बेनामी संपत्ती आहे. मुद्दा लक्षात आला ना. विचार करा, 10 वर्ष भुजबळ साहेब 9 मधले 9चे 9 त्यांचा परिवार वापरतायत. ती संपत्ती कुणाची? बेनामी. परवेज कंपनीचे मालक मी तुम्हाला दिले. ज्या मालक कलकत्ताच्या शेल कंपन्या, त्यांनी सांगितलं भुजबळांनी रोख दिले. भुजबळ सांगतात माझा काही संबंध नाही. संबंध नाही मग 9 मधली इमारत तुम्हाला मला कोणी 9 खोल्यांची इमारत देत नाही राहायला. साहेब आपण मागे देखील भुजबळांच्या या कंपनीत डिरेक्टर दाखवण्यात आलं आहे केसरकरना. आणि आमच्या माहितीप्रमाणे हे भुजबळांचे एकमात्र परिचित बेनामी आहे. बाकी आणि त्यांच्याकडे 1% पण शेअर नाही आहे. या परवेज कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांचं फक्त 1% शेअर होल्डिंग आहे. 1% पेक्षा कमी. ते डायरेक्टर आहे. ते नाव जिवंत आहे, परिचित आहे. त्यांचा म्हणजे रिलेटिव्ह नाही पण काम करणारापैकी एक आहे. पण 99.99% शेअर होल्डिंग हे कलकत्ताचा बोगस कंपन्यांचा आहे. हे केसरकर त्यांच्याकडे काम करणारे कोणतरी त्यांचे परिचित आहे. आयकर विभागाने जे गुन्हा मुंबईचा सेशन्स कोर्ट ह्याच्यासाठी डेझिग्नेटेड कोर्ट, बेनामी संपत्तीसाठी डेझिग्नेटेड कोर्ट सेशन्स कोर्ट मुंबई आहे. त्यात गुन्हा दाखल झाला. आता योग्य वेळेला त्यांचा बोर्डप्रमाणे त्याची सुनावणी सुरू होणार. भुजबळांनी मध्यंतरी मागच्या आठवड्यामध्ये मुंबईत प्रेस घेतली किंवा वाईट आणि हे म्हणजे मी तेच सांगतोय की ते जे सांगतायत ते कुठली ते दुसरं बिल्डिंगचं सांगतायत. मुद्दा लक्षात आला ना. ते स्टेटमेंट तुम्ही काढून वाचून घ्या. आता पण तुमचा मोबाईलवर मिळेल. ती बिल्डिंग ह्याच्यात नाही जाय. आता तीही बेनामी असेल तर ते इन्कम टॅक्सवाले पाहणार. या 4 मध्ये तर त्यांनी नाकारलं म्हणूनच मी इथे आलो ना. म्हणून फॅक्टरीची व्हिजिट केली आणि सांगितलं त्या बिल्डिंगमध्ये ते राहत आहेत 10 वर्ष. तुम्हाला आणखीन एक पुरावा देतो. माझ्याकडे आहे स्टेटमेंट. हवं तर मी तुम्हाला की ज्यावेळी ईडी मधून त्यांना जामीन मिळाला होता तर त्याच्यानंतर त्याने ते डायरेक्ट त्याला पेटीटमध्ये गेले होते आणि तिथे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. म्हणजे तिथं त्या राहतातच आहेत. त्याचा पुरावे आणखीन काय पाहिजे. तर तुमचा व्हिडिओमध्ये पण मिळेल ती प्रेस कॉन्फरन्स लपेटीटमध्ये घेतलेली. आपण आता जिथे व्हिजिट केली ती ऑलरेडी ईडी राज्याने केंद्रात अशी पण चर्चा आहे. आता उद्धव ठाकरेंकडे कुठला उत्तर देता येत नाही. म्हणून उद्धव ठाकरे साहेब संजय राऊतचा द्वारा अशा प्रकारचे स्टंटबाजी करण्यात स्टंटमॅन CM थोडी तो कॉमन सेन्स असली पाहिजे. तर संजय राऊतला बघा, संजय राऊतबद्दल माझं काही म्हणणं नाही. इज अ स्पोक्स पर्सन. तर जे अध्यक्ष सांगणार ते बोलणार. म्हणून माझं संजय राऊतनी 55 लाखाची चोरी केली होती ती परत दिली ना त्यांनी. उद्धव ठाकरे साहेबांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी इन्कार करावा. दिले ना 55 लाख परत. जर तुमचे प्रामाणिकताचे पैसे होते तर मग का कोर्टात गेला नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचे सेक्रेटरी CR-Z मध्ये खुल्लेआम मुख्यमंत्री झाल्यानंतर बंगलो बांधतात. का तोडला बंगलो? कारण की उद्धव ठाकरेंना त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागला असता. उद्धव ठाकरे साहेबांनी 19 बंगले रश्मी उद्धव ठाकरेंनी बेनामी बांधले ना. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचा 8 वर्षाचा टॅक्स भरला, प्रॉपर्टी टॅक्स. म्हणून हे काय नारायण राणेचा अटक झाल्यानंतरच्या घटना आहेत. काहीतरी तर डोकं चालवायचं. 5 दिवसापूर्वी तुमचा सेक्रेटरी बंगलो तोडला. 2 महिन्यापूर्वी तुमचा प्रवक्त्यांनी 55 लाख परत केले. 4 महिन्यापूर्वी सचिन वाझे 100 कोटीचं प्रकरण बाहेर आलं. म्हणून कुछ भी बोलना यार.
पण याच्यामध्ये एक विषय असा पण आहे, पण ईडी त्यांना बोलवत नाहीये किंवा ह्या प्रकरणामध्ये अनिल परब यांना साईड ट्रॅक केलं जाते असं वाटतंय का तुम्हाला? मी आताच बोलतोय, हा म्हणतोय अनिल परबवर खोटी कारवाई होते आणि तुम्ही म्हणतात अनिल परबला एकदम केलं जाते. सगळ्यांचा हिशोब होणार, सगळ्यांचा 11 हा. अच्छा 11 म्हणजे 12वा पण येऊ शकतो, पण आतापर्यंत 11चे पुरावे सह घोटाळे दिलेले आहेत. आणि मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो, तर BJP किंवा किरीट सुमेत एक एवढं चुकलं असतं ना, एवढं तर त्यांनी मला अंदामानला पाठवलं असतं. तो खुल्लेआम देतो ना, पुरावे सह बोलतो ना. मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरेंचे 19 बंगले उद्धव ठाकरे साहेब एवढं जोरात प्रताप सरनाईक संजय राऊत आरडाओरड करत होते. अर्णब गोस्वामींनी चूक केली असेल, जे करायचं ते करा, पण अन्वय नाईक कडून जमीन तर तुम्ही घेतल्या होत्या ना. 19 बंगलो घेतलं होत्या. आज 6 वर्ष अन्वय नाईकचा नावानी बेनामी का ठेवल्या? अन्वय नाईकांचा नावानी मेल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर टॅक्स रश्मी उद्धव ठाकरेंनी भरला. आता मी खोटं बोलत असतो, काही छोटीशी चूक असते तर 2-4 जन्मठेपची सजा दिली असते ठाकरे परिवाराने. ठाकरे परिवार म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, उद्धव ठाकरे. मागच्या काही दिवसांपूर्वी आणि उद्धव ठाकरेंवर सगळ्यात मोठा आरोप मी अजून परत करतोय ना, की त्यांनी अलिबाग कोर्लईला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे 19 बंगले अन्वय नाईक आणि त्यांनी मिळून तो 19 बंगलोचा घोटाळा केला, त्यात तर मी पुरावे सह पेश केले आहेत. का ठाकरे साहेब बोलत नाही त्याच्यावर? TV11चा कॅप्टन पण सहभागी आहे. द कॅप्टन इज द मेन. कॅप्टनच्या हिमतीशिवाय अनिल परब 100 कोटीचा हिस्सा घेऊन बंगल्यावर पोचू शकले असते का? पैसे तर बंगल्यावरच जातात ना. बजरंग खरमाटे यांची इथे ईडीची धाड पडली.